तर पालकमंत्र्यांना काडी मात्र भाव देत नाही असं म्हणत इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्या आरोपांना उत्तर दिलेलं आहे। पालकमंत्र्यांनी पोलिसांची वर्दी घातली आहे का असा सवालही त्यांनी विचारलाय। तसंच निदा खानवर केवळ आरोप झाल्याचं म्हणत जलील यांनी तिची पुन्हा एकदा पाठराखण करण्याचा प्रयत्न केलाय। अपेक्षा हे नको ठेवा की आता ती अरेस्ट झालेली आहे, तुमचा संबंध आहे आणि म्हणून हे पालकमंत्री तुमच्या बाबतीत असं बोलत आहे करके। मी पालकमंत्र्याला काडी मात्र भाव देत नाही आहे। मला जे प्रश्न विचारणार आहे ते पोलीस कमिशनर विचारतील, नाशिक पोलीस विचारतील, मी त्यांना सहकार्य करेल। मी बोलेल त्यांना जे प्रश्न विचारायचे आहे ते प्रश्न पोलिसांना मला विचारायचे आहे ते मला विचारतील ना। ते एका पालकमंत्र्याच्या मार्फत मी विचारणार आहे का? किंवा पालकमंत्री याच्या पोलिसांची वर्दी घालून बसलेले आहे तिथे की ते सगळं निर्णय घेणार आहे? म्हणजे पोलिसही आम्ही, अदालत भी आम्ही, निर्णयही आम्ही देणार आहे करके। पालकमंत्री राजनीती करत असेल तर मला काय देणं घेणं? मर्डर केली असती, तिला काही टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये ऍक्ट होतं, त्याचा काही संबंध होतो, तर पोलिसांनी स्वतः NBW रिलीज केलं असतं। पोलिसांनी स्वतः एक लुकआउट नोटीस जारी केलं असतं। एक FIR मध्ये तिचं नाव आलेलं आहे आणि त्या FIR मध्ये कम्युनल हेट्रेड, हर्टिंग रिलिजियस सेंटिमेंट्स हे आरोप तिच्यावर आहे। पण अशा प्रकारे एक चित्र प्रस्तुत करण्यात येत आहे की मानो जसं तिने काही खूप मोठी डकैती केलेली आहे, खूप सारे लोकांची हत्या केलेली आहे, किंवा त्याला तिचं काही आतंकी हे आहे रोल। आपण कमीत कमी FIR वाचून मला प्रश्न विचारले तर मी त्याचं उत्तर देणार।